वळूयात एक महत्त्वाच्या बातमीकडे। आचार्य देवव्रत यांच्या शपथविधीची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर हे सध्या माझ्यासोबत जोडले गेले आहे। मनोज, नक्कीच प्रणिता, आपण या ठिकाणी पाहिलं आज राजभवन येथे शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे। नवनिर्वाचित राज्यपाल आचार्य आपण या ठिकाणी पाहिलं तर शपथविधी हा घेणार आहेत। या ठिकाणी राजभवन येथे आचार्य देवव्रत हे आज शपथ घेणार आहेत। या ठिकाणी आपण पाहिलं माननीय CP राधाकृष्णन हे राज्यपाल होते, पण त्यांची उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे या ठिकाणी आता नवनिर्वाचित आचार्य देवव्रत हे राज्यपाल म्हणून या ठिकाणी येणार आहेत आणि ते 11 वाजता या ठिकाणी शपथ घेणार। आणि यावेळी आपण पाहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिन्ही प्रमुख नेते उपस्थित असतील। तसंच अनेक मान्यवर या ठिकाणी हे उपस्थित असणार आहेत। आणि तसंच आपण पाहिलं आचार्य देवव्रत यांचा आपण अनुभव पाहिलं तर अध्यापन व प्रशासन क्षेत्रात त्यांनी 45 वर्षाचा अनुभव घेतलेला आहे। तसंच 2015 ते 2019 या काळात हिमाचल प्रदेशाचे राज्यपाल म्हणून ते कार्यरत होते। तसंच आपण या ठिकाणी पाहिलं 2019 पासून ते गुजरातचे राज्यपाल होते आणि त्यानंतर आता 2025 पासून ते आता मुंबईचे राज्यपाल म्हणून या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण पाहिलं या ठिकाणी शपथविधी सोहळा हा 11 वाजता पार पडणार आणि त्यासाठी तयारी देखील आपण पाहिलं करण्यात आलेली आहे। फुलांची सजावट देखील करण्यात आलेली आहे आणि अनेक मान्यवर येणार, त्यासाठी या ठिकाणी बसण्याची व्यवस्था देखील पूर्णतः करण्यात आली आहे। 11 वाजता या सोहळ्याला सुरुवात होईल आणि आपण या ठिकाणी पाहिलं तर CP राधाकृष्णन यांची उपराष्ट्रपती निवड झाल्यामुळे या ठिकाणी राज्यपालपदी आता आचार्य देवव्रत हे या ठिकाणी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारणार आहेत। नक्कीच मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आचार्य देवव्रत यांचा शपथविधी होणार आहे 11 वाजता। ते राजभवनामध्ये शपथ घेणार आहे आणि त्यांच्या या शपथविधीच्या तयारी अंतिम टप्प्यात आली आहे।